नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद गिरी तुमच्याशी चर्चा करतोय सध्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात. महायुती आणि महाआघाडी या दोन स्पर्धकांमध्ये सुरू झालेल्या निवडणुकीचं प्रतिबिंब महाराष्ट्रामध्ये कसं असणार आहे आणि मराठवाड्यामध्ये कसं असणार आहे. कारण एक काळ असा होता की नेतृत्व हे संघर्षातून आणि विचारातून येत होतं. मधल्या 5-10 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आयाराम आणि गयारामांची संख्या बघितली, ईडी सीबीआय यांची धमकी बघितली, तर निष्ठा, विचार आणि जनाधार यापेक्षाही स्वतःची कातडी वाचवणं आणि व्यवहार कुशलता या गोष्टीला महत्व देणारे राजकीय नेते बघितले की लक्षात येतं राजकारण हे विकासासाठी आहे का स्वतःचे व्यवसाय, स्वतःचं कातडं वाचवण्यासाठी आहे. आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर लोकसभेच्या समीकरणावर विधानसभेचे समीकरण असतील का असं जेव्हा महायुतीला वाटू लागलं त्यावेळेला महायुतीनं लोकसभेच्या नंतर जे काही स्वतःमध्ये बदल करून घेतले आणि त्यांची धोरणं बघितल्यानंतर कळतं की लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर झालेले ओबीसींचे आंदोलन असतील यावरून एकच लक्षात येतं की त्यांना जनतेचा जनाधार महत्वाचा आहे. आणि त्याच विरोधामध्ये जेव्हा आघाडीकडे बघतो त्यावेळेला आघाडीकडे जनतेच्या विकासाच्या मुद्द्याऐवजी एकमेकांना कसं आपल्याला सत्तेतून बाजूला करता येईल या गोष्टीवर ते केंद्रित झालेले आहेत. आपण मराठवाड्यातला एक महत्वाचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याकडे बघतो तो जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा. ज्या लातूर जिल्ह्यानं महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री दिले आणि देशाला 1 गृहमंत्री दिला. लातूर म्हणजे शिक्षणाची पंढरी, लातूर म्हणजे विकासाचं राजकारण करणार. विलासरावजींच्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे जे जे नवं ते लातूरला हवं असं म्हणून लातूरच्या विकासाला राजकारणाची दिशा देऊन महाराष्ट्राचे सूत्र लातूर जिल्ह्यातून हालत होते आणि त्यामध्ये महत्वाचा पक्ष म्हणून काँग्रेसकडे बघितलं जात होतं. आज लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मध्ये विलासराव देशमुखांचे दोन्ही मुलं, एक अमित देशमुख आणि दुसरे धीरज देशमुख उभे आहेत. लातूर विधानसभेच्या रणमैदानावरती महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचे उमेदवार एकमेकांच्या समोर आलेले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. लातूर आणि लातूर ग्रामीण मध्ये देशमुख यांच्या विरोधामध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि रमेशप्पा कराड ग्रामीण मधून उभे आहेत. चाकूरकरांचा जर इतिहास बघायचा झाला तर चाकूरकर हे गेले 30 ते 35 वर्ष झालं राजकारणातलं मोठं नाव होतं. चाकूरकरांना काँग्रेस पक्षांनी मोठे पद दिलेले होते राष्ट्रीय राजकारणामध्ये. लातूर आणि चाकूरकर या 2 गोष्टीचा समन्वय जुटून आला होता. परंतु काँग्रेस किंवा त्या पक्षातल्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी त्यांची सुनबाई जेव्हा भाजपकडून उभे आहेत उमेदवार म्हणून त्यावेळेला कुणीही काही म्हणलं नाही. देवघराचा आशीर्वाद कुणाच्या पाठीमागं ही चर्चा सध्या लातूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता याच्या थोडे इतिहासामध्ये जाऊ. कारण निलंगेकरांच्या सुनबाईंनी चाकूरकरांचा लोकसभेमध्ये पराभव केलेला होता. त्यावेळेला निलंगेकरांच्या सुनबाई म्हणजे रूपाताई निलंगेकर या भारतीय जनता पक्षाकडून उभ्या होत्या. मग आता देशमुखांच्या विरोधामध्ये चाकूरकरांच्या सुनबाई सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून उभ्या आहेत. मग आता परत एकदा त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का जनता देशमुखांच्या पाठीमागे उभी असणार हे बघावं लागणार आहे. लातूर आणि लातूर ग्रामीण झाल्यानंतर दुसरा महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून औशाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कारण औसा हा परंपरागत मतदारसंघ काँग्रेसचा म्हणून ओळखला जात होता. परंतु तिथं शिवसेनेचे दिनकर माने यांनी पूर्वीही विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. परंतु त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतले आणि जणे पालंद रस्ता किंवा एक औसा विकासाचा वेगळा पॅटर्न म्हणून स्वतःचं नाव निर्माण केलेलं आहे ते अभिमन्यू पवार त्यांच्या विरोधामध्ये आता दिनकर माने उभे आहेत. तिथं सुद्धा आपण बघणार आहोत की कोण येणार आहे. कारण तिथली जनता किंवा तिथला उमेदवार असं स्पष्ट म्हणू शकत नाही हे येणार आहे किंवा ते पडणार आहेत. अशा पद्धतीनं तिथलं राजकारण ज्या वेळेला एक वेगळ्या दिशेला जात आहे त्यावेळेला अभिमन्यू पवारांनी पूर्वीपासून केलेलं नियोजन आपण लक्षात घेतलं पाहिजे. मागच्या निवडणुकीचे म्हणजे 2019 मध्ये अभिमन्यू पवारांच्या विरोधामध्ये होते काँग्रेसचे बसवराज पाटील मुरुमकर. आज ते मुरुमकर अभिमन्यू पवारांच्या सोबत आहेत. 2019 ला हे मुरुमकर आणि
पवार एकमेकांच्या विरोधात होते, त्यावेळेला दिनकर माने पवारांच्या सोबत होते. आता दिनकर माने अभिमन्यू पवारांच्या विरोधात आहेत आणि बसवराज पाटील हे अभिमन्यू सोबत आहेत. या सगळ्या गोष्टीचं समीकरण कुणाचा विजय आणि कुणाचा पराजय होणार आहे हे सुद्धा सगळ्याला औसा विधानसभा मतदारसंघामध्ये लागलेली उत्सुकता आहे. आता यामध्ये पुन्हा दुसरा एक कळीचा मुद्दा असा होणार आहे की निलंगेकरांना मानणारे जे गावं आहेत त्या गावामध्ये निलंगेकर पवारांच्या विरोधात जातील का पवारांच्या सोबत जातील हे निकालच सांगू शकणार आहे. औशाच्या बाजूचा निलंगा विधानसभा मतदारसंघ बघितला की ह्या वेळेला निलंगा सर्वात जास्त चर्चेमध्ये आहे. चर्चेमध्ये असण्याचं महत्वाचं कारण म्हणजे निलंगेकर नाही तर निलंगेकरांच्या विरोधामध्ये आलेला अभय साळुंके नावाचा उमेदवार, त्या उमेदवाराला काँग्रेसने विधानसभेचा निलंगेकरांच्या समोरचा स्पर्धक म्हणून तिकीट दिलेला आहे. आता निलंगेकराच्या जे शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अनेक खात्याचे मंत्री म्हणून निलंग्यातून ज्यांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं त्यांनी कुणाच्या बाजूने जाऊ शकतात किंवा त्यांचं जे अपक्ष म्हणून जे ते उभा आहेत आणि समोर भाजपकडून उभे असलेले भारतीय जनता पक्षाचे संभाजी पाटील निलंगेकर जे अनुभवी आहेत, ज्यांनी पालकमंत्री म्हणून मंत्री म्हणून काम केलेलं आहे, त्यांच्या समोर एकदम नवीन चेहरा म्हणून अभय साळुंके उभे आहेत. ते काय करू शकतात ते सुद्धा बघायचंय. आता त्याच्या बाजूच्या दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊ. उदगीर आणि जळकोट विधानसभा मतदारसंघ. या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाआघाडी असं जरी चित्र असलं तरी हे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आहे, पवार विरुद्ध पवार आहे. परंतु उमेदवार हा भाजपमधून आलेला सुधाकर भालेराव माजी आमदार हे रनिंग जे मंत्री होते संजय बनसोडे यांच्या विरोधामध्ये आहे. संजय बनसोडेंच्या जमेच्या बाजू म्हणजे त्यांचा संवाद आणि त्यांचं विकास काम ही त्यांची जमेची बाजू ठरणार आहे. त्यांची निगेटिव्ह बाजू म्हणजे पवार मोठे त्यांच्या सोबत नाहीत ही ठरणार आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या समोर आता जो उमेदवार आलेला आहे तो सुधाकर भालेराव जो अनुभवी आहे आणि आता त्यांचा खऱ्या अर्थानं कस लागणार आहे. त्याच वेळेला एक लक्षात येऊया की उदगीरची जनता ही मोठ्या पवारांच्या मागे उभा राहणार की अजित दादांच्या पाठीमागे पवारांच्या छोट्या पवारांच्या पाठीमागे उभा राहणार हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. आता तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार. इथं सुद्धा महायुती आणि महाआघाडी हे जरी एकमेकांच्या समोर असले तरी इथंही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आहे, पवार विरुद्ध पवार आहे. इथंही दोन्ही अनुभवी नेते परंपरागत एकमेकांचे स्पर्धक म्हणून ओळखले जातात, विरोधक म्हणून ओळखले जातात. या बाबासाहेब पाटील आणि विनायकराव पाटील या दोघांनीही एकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ आणि एकानं राष्ट्रवादीची तुतारी घेतलेली आहे. आणि गंमत अशी आहे की इथं गणेश हाके अपक्ष उभे आहेत आणि मग या वेळेला इथं मतदार कुणाला काय करणार का या दोघांच्या विभाजनामध्ये गणेश हाके निघून जाणार का इथं अजितदादांच्या पाठीमागे राहणार का तुतारी घेतलेल्या विनायकरावांना जनता निवडून देणार. कारण अहमदपूरचा एक इतिहास असा आहे की इथं एक उमेदवार डबल कधीही स्वतःची कारकीर्द करत नाही. मग अशा वेळेला या मतदारसंघाचा निकाल सुद्धा जनता कुणाच्या पारड्यामध्ये टाकणार हे बघावं लागणार आहे. कारण या मतदारसंघामध्ये मधल्या काळामध्ये जनता ढवळून कशाने निघालेली होती तर जरांगे पाटलाच्या आंदोलनावरूनही त्यांची पाठिंबा किंवा त्यांचे समर्थक कुणाच्या बाजूने जातील हे बघावं लागेल. एकंदरीत हे सगळं चित्र बघितल्यानंतर लातूर ग्रामीण, औसा, निलंगा, उदगीर जळकोट, चाकूर, अहमदपूर एवढंच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की महायुती आणि महाआघाडी एकमेकांच्या समोर आहेत. परंतु या राजकारणामध्ये आता पक्षावर आणि विचारावर निवडणुका होण्यापेक्षा उमेदवारावरती निवडणुका होणार आहेत. आणि या दोन्हीपेक्षा प्रचंड चर्चा जर कुठल्या मतदारसंघामध्ये चालली असेल तर ते लातूर शहरामध्ये आहे. कारण चाकूरकरांच्या सुनबाई ह्या विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित भैया देशमुख यांच्या समोर उभ्या आहेत. मग त्या पराजय आणि विजय या दोन्हीच्या रेषेच्या मध्ये उभारणार का हे बघावं लागेल. कारण लातूरमधून भाजपचे अनेक जण इच्छुक होते, त्यामध्ये कवेकर इच्छुक होते, देविदास काळे इच्छुक होते. पण या दोघांनाही सोडून ज्यांना काँग्रेसच्या पक्षामध्ये मोठे पद भेटलेले त्या कुटुंबातला उमेदवार घेऊन त्यांना उभा केलेला आहे. मग खऱ्या इतर राजकारण निवडणुकीचं होणार आहे, विजय पराजयाचं होणार आहे का लातूरकर महाराष्ट्राला काय सांगणार आहेत, इथली जनता कुणाच्या पाठीमागे आपला कौल देणार आहे हे नक्कीच आपल्याला बघावं लागेल. विचार आणि व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.